12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण, कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो हॅलो, हा श्री स्वामी समर्थच आहे. श्री स्वामी समर्थ ताई. मला अनुभव सांगायचा होता. हा सांगा ना ताई, कुठून बोलताय? मी अमरावतीवरून बोलते. अच्छा अच्छा, नाव सांगू शकता? हा नाही ताई. बर बर, काय अनुभव आला ताई? ताई नाही का, मला एका केसमध्ये हे झालेलं होतं. एक आमच्या कोर्टाचे काम चालू होते आमच्यामध्ये. बर. केस, तर एका केस संदर्भात आमचा असा निकाल लागत नव्हता. अच्छा अच्छा. हा बरेच वर्ष झाले. तर जशी मी स्वामींची सेवा घेतली तसे कोर्टाचे निर्णय लवकर लवकर लागत गेलेत आणि सेवा अरे वा. फळीत हे झाली. तेव्हा लवकर सेवा माझी पोहोचत होती स्वामींपर्यंत आणि लवकर लवकर त्याचे रिझल्ट येत होते. अरे वा. काय होतं कोर्टाचं, काय मॅटर होता म्हणजे एवढं? कोर्टाचं मॅटर म्हणजे ना असं घरचे जे प्रॉपर्टीचे जे मॅटर्स होते. अच्छा. ते लवकर लागत नव्हते. आणि कसं तुम्हालाही माहितीये कोर्टाचे जे हे कोर्टाची पायरी चढणं आणि ते म्हणतात ना दवाखान्याची पायरी चढू नये, कारण ते काय लवकर रिझल्ट लागत नाही. लवकर रिझल्ट लागतच नाही. तर त्याच्यामुळे नाही काय तिथे जायला घाबरतात प्रत्यक्ष चांगली लोक. खरंय. आणि कसं ती व्यक्ती मरून जाते पण तो रिझल्ट लागत नाही. अगदी खरंय हो ताई. तुम्ही काय काय सेवा केली? मी तर 108 सारामृताचे पारायण केले. जास्त तर माझ्याकडून सेवा व्हायच्या नाही. अच्छा. पण 108 सारामृत आणि जे नित्य सेवा होती तीच करायची. भर 108 पारायण वगैरे केली आणि स्वामींचं नामस्मरण सतत चालू राहायचं. गुरुचरित्राचे पारायण वगैरे असे करायचे मी ताई. अरे वा, किती छान ताई. आणि त्यानंतर माझं वाला डीएड झाले, हे झालं होतं डीएड ताई. अच्छा. तर खूप दिवस झाले माझे पण नोकरीचं खूप हे डीएडचं बंदच झालेलं आहे. आता नोकरीचं पण खूप भेटतच नाही आता गव्हर्नमेंट वगैरे. गव्हर्नमेंट आता मुश्किल आहे मिळणं. आणि कसं आता प्रायव्हेट मध्ये चांगली 20-25 हजाराची नोकरी भेटली चांगल्या शाळेमध्ये. बरोबर. मिळाली तुम्हाला नोकरी? हो मिळाली. अरे वा. सीबीएसई पॅटर्नचं स्कूल आहे ताई. अरे वा वा वा. मग तुम्ही ती टीईटी एक्झाम दिली आहे का? म्हणजे टीईटी पास आहे? हो टीईटी पास आहे ताई. मग टीईटी पास आहे तर थोडं ट्राय करायचं गव्हर्नमेंटला पण. हो, आता कसं आमच्या इकडे विदर्भामध्ये कसं जिल्हा परिषदच्या ज्या शाळा राहतात नगर परिषदच्या महानगरपालिकेच्या, त्या शाळेची संख्या इतकी कमी झाली आहे की प्रत्येक शाळेमध्ये एका वर्गामध्ये 10 पेक्षा संख्या कमी, कधी तर 5-10 असेच राहतात. अगदी बरोबर आहे. हे सगळ्या नगरपालिकांची तीच अवस्था झाली आहे. तर कोणत्या कोणत्या शाळा तर असं कुलूप लागलं शाळेला ताई. हो, आमच्या केडीएमसीच्या शाळा 102 होत्या, आता 60 वर आल्यात. तर काय करायचं काहीच समजत नाही. आता डीएड बीएड पूर्णपणे बंदच झालेलं आहे. हो बरोबर आहे. पण तरी तुम्हाला जॉब मिळाला ही केवढी स्वामींची कृपा ताई. आणि ट्युशन्स वगैरे घेत आहे. ट्युशनचा पण चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. गुड. खूप छान ताई, खूप ताई. तुम्हाला स्वामी खूप साथ देतील बघा. सेवा मात्र चालू ठेवा. मी शेअर करते ताई. हो. श्री स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.